गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. महाभूत विवेकाचा अभ्यास सुरू आहे आणि 91व्या श्लोकामध्ये तेज तत्वाचा विचार पूर्ण झालेला आहे. तेज तत्वाचा विचार करताना बुद्धी ही तेज तत्वाची बनलेली आहे आणि ज्याप्रमाणे तेजतत्व हे जन्माला आलेलं आहे तसाच त्या तेजतत्वाच्या मिथ्यात्व निश्चयाबरोबर ती बनलेली बुद्धी तेजतत्वाच्या सहाय्याने ती सुद्धा मिथ्या आहे हा विचार आपल्या अंतःकरणात पक्का झाला पाहिजे. मग त्या बुद्धीने केलेला विचार असे दोन पद्धतीने त्याचे विचार येतात, एक संवादी विचार आणि एक विसंवादी विचार. सध्या पंचदशीचा अभ्यास सुरू आहे आणि पंचदशी आपल्याला जीवब्रह्मैक्य ज्ञानाचा विचार सांगते. म्हणून ती शब्दांच्या स्वरूपात आपल्या पुढे हे ज्ञान मांडते आणि ते ज्ञान ग्रहण करणारी बुद्धी आहे. त्या ज्ञानाला कळून घेतल्यानंतर त्याप्रमाणे निर्णय घेणारी बुद्धी आहे आणि ती तेज तत्वाची आहे. म्हणून या निमित्ताने कळलेली पंचदशी माझ्या बुद्धीला आकलन झालेली जी काय गोष्ट आहे ती सगळी गोष्ट सुद्धा संवादी मिथ्या आहे हा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून बुद्धीच्या निमित्ताने निर्णय घेऊन मी आत्मा आहे या निर्णयापर्यंत मात्र अभ्यास करण्याचं काम जे काय होतं ते सगळं बुद्धी नावाच्या तत्वामुळे होतं आणि मग ते मला मी देह आहे, जग सत्य आहे या नको असलेल्या विचारांना छेद द्यायला त्याचा उपयोग होतो. म्हणून या मिथ्या तत्वाचा उपयोग आपल्याला आहे असाही विचार आपल्याला एक करता येतो आणि या तेज तत्वाची बुद्धी बनलेली असल्यामुळे तिच्या मार्फत मी चांगले निर्णय घेऊन मी माझ्या आनंदाशी एकरूप होण्याची व्यवस्था होते आणि तिथे मग आपल्याला समर्थ असं म्हणतात की बुद्धी दे रघुनायका असाही आपल्या पुढे एक उपदेश येतो. मग बुद्धी जेव्हा आपण रघुनायकाकडे मागतो ती केवळ शुद्ध ज्ञानरूप होण्यासाठी असते. एवढा विचार जर आपल्याला लक्षात आला तर ते पंचमहाभूत जेव्हा तेजतत्व मिथ्या ठरतं त्याप्रमाणे बुद्धी सुद्धा मिथ्या ठरते. म्हणून बुद्धीने केलेला विचार सुद्धा मिथ्या ठरतो. अशा पद्धतीने आत्मविचार हा हळूहळू करत करत मी कोण आहे म्हणजे मुख्य विचार काय जो आहे की नको असलेल्या विचारांची जी काय माझ्या अंतःकरणावर मोठी एक घडी बसलेली आहे ती सगळी घडी विस्कटून म्हणजे दूर करण्याचं काम मला करता आलं पाहिजे. अशा पद्धतीने हा आपण तेजतत्वाकडे पाहू शकतो. आणि आता मात्र हा 92वा श्लोक जो आहे तो असं सांगतो, आपाकडे कारणांपासून आलेले गुण व स्वतःचा गुण. आता या 92व्या श्लोकामध्ये आपल्याला हा विचार मांडतायत. आधीच्या धर्मांचा त्यात प्रवेश होत असल्याने आप आहे ते तत्वशून्य शब्द स्पर्श धर्माचे असून त्याचा स्वतःचा रस हा गुण आहे. मुख्य विचार काय आहे की आपामध्ये सुद्धा आप आता पुन्हा पृथ्वी तत्वाच्या अलीकडचं भूत असल्यामुळे त्याचा 4 नंबर आहे असा आपण एक विचार करू. मग आकाशाचा जो विचार आहे तोही भाग म्हणजे आकाशाचा शब्द हा गुण हा आपामध्ये आहे. तो जेव्हा पाणी वाहतं त्यावेळी खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आपल्याला आवाज येतो. त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यापासून आपल्याला आनंदही होतो. म्हणजे आपाचं अधिष्ठान जे आहे ते स्वरूप आहे आणि ते आनंद रूप आहे. मग त्या ब्रह्मस्वरूपाचे कल्पित रूपाने गुण आपामध्ये उतरतात. शब्द नावाचा गुण जो आकाशाकडनं आलेला आहे तोही उतरतो असा एक विचार आपल्याला करता येतो. मग तसंच पुढे वायू नावाचा जो गुण आहे त्या वायूचा गुण आहे शब्द स्पर्श. मग तो स्पर्श सुद्धा आपल्याला आपाला करता येतो आणि त्याचा स्पर्श कधी कधी सुखावह वाटतो. आता उदाहरणार्थ उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याचा स्पर्श आपल्याला खूप उत्साहवर्धक वाटतो. अशा पद्धतीने आपाचा विचार आहे. पुन्हा आपाला स्पर्श करता येतो. अशा पद्धतीने आपण जर का विचार केला तर मग आपल्याला हे आप नावाचं जे भूत आहे महाभूत आहे ते सुद्धा जन्माला आलेलं असल्यामुळे तेही मिथ्या आहे आणि मग त्याचा एक स्वतःचा रस हा एक गुणधर्म आहे. मग हे आपाला आपण जीवन असं म्हणतो की पाणी हे जीवन आहे पण पुन्हा त्या पाण्याचं पुन्हा जीवनाचं जीवन मात्र आत्मा आहे. अशा पद्धतीने आप सुद्धा तत्वशून्य म्हणजे सत्सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. असा एक आतमध्ये पक्का विचार झाला की मग आपाकडनं जे आपल्याला घ्यायचं आहे तेवढं घेता येत. आता अभ्यासाच्या दृष्टीने जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा चित्त मात्र जलतत्वाचं बनलेलं आहे. हा विचार
शास्त्रामध्ये मांडलेला आहे. आणि मग असं असेल, तर मग त्या चित्ताचीही मला विचारधारा समजून घेता आली पाहिजे. चित्ताचं वर्णन अवधारणात्मका वृत्ती, चित्त हा असा एक विचार केला जातो, की अवधारण करणं एखाद्या विषयाचं, ते मात्र आपल्या चित्ताचं काम असतं. म्हणून मनाने काय करायचंय, सतत विठ्ठलाचा विचार करायचा आहे. त्यानंतर बुद्धीने सतत निर्णय विठ्ठल रूपतेकडे जाण्याचा करायचा आहे आणि मग शेवटी ती जी विठ्ठल वृत्ती आहे, ती जेव्हा अंतःकरणात घट्ट बसून भरते, त्यावेळी तिला चित्ताचा दर्जा येतो. म्हणून इथे काय आहे, आपाला एक रस हा स्वतःचा गुणधर्म आहे, एवढा विचार केला आणि मग आप हे नावाचं महाभूत आहे. 5 महाभूतांपैकी ते 4थ्या नंबरचं भूत आहे जन्माला आलेलं आणि मग ते सुद्धा मिथ्या आहे, एवढा विचार केला, की आपल्याला काही अडचण येत नाही. म्हणून एखाद्या वेळी तहान लागते, तेव्हा कधी-कधी पाणी मिळतं. त्यावेळी आपल्याला खूप बरं वाटतं आणि तहान लागलेली असून पाणी मिळत नाही, तेव्हा मात्र आपल्याला बरं वाटत नाही. पण दोन्ही ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, की दोन्ही ठिकाणी शांत वृत्ती ही आपल्या अंतःकरणात सिद्ध झाली पाहिजे. आणि ती जर का शांत वृत्ती अंतःकरणात निर्माण झाली, तर मग आप नावाचं तत्व या 4ही महाभूतांबरोबर आपल्याला मिथ्या आहे, असा विचार आपल्याला समजून घेता येतो. म्हणून त्या सतच्या अधिष्ठानावर ही 5ही महाभूतं भासतात आणि ती 5ही महाभूतं अनुक्रमे एकमेकांमध्ये पंचीकरण होऊन समाविष्ट होतात आणि ती आपल्यापुढे येतात आणि आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. एवढा विचार जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, तर त्याचा पर्याप्त उपयोग करून घ्यावा आणि आपल्या साधनेच्या विचाराला जो मोकळा वेळ मिळालेला आहे, त्याचा त्या साधनेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण उपयोग करावा. आता पुढे एक प्रश्न विचारलाय. आपामध्ये त्याच्या कारणांचे आलेले गुण व त्याचा स्वतःचा रस हा गुण हे सांगितले आहे. याप्रमाणे आता पृथ्वीचे पृथक्करण करावे. आता पृथ्वी नावाचं 5वं महाभूत आहे. त्याचं पृथक्करण हे 93व्या श्लोकाच्या निमित्ताने आलेलं आहे. याप्रमाणे सतपासून आपला वेगळे केल्यानंतर त्याच्या मिथ्यत्वाविषयी निश्चय झाला, की आपात दशांशाने कमी असलेल्या पृथ्वीची भावना करावी. म्हणजे त्या पृथ्वीची भावना मुख्यत्वाने करावी हा विचार आपल्याला मांडलेला आहे आणि मग दशांशाने कमी याप्रमाणे त्याचा विचार आपल्या पुढे आलेला आहे. किंवा आपण पुन्हा मागं तो विचार केलेला आहे 1/2 आणि 1/8च्या निमित्ताने पुन्हा असं हे पाणी नावाचं भूत किंवा हे पृथ्वी नावाचं भूत हे आपल्या पुढे येतं, हा विचार आपल्या पुढे येतो. पण पुन्हा विचार काय करायचा आहे, की निर्माण झालेलं जे प्रत्येक भूत आहे किंवा जन्माला आलेले जे प्रत्येक भूत आहे, ते काही काळ टिकतं आणि कालांतराने त्याचा नाश होतो. हा विचार आपल्याला लक्षात केला पाहिजे. जेव्हा माझं शरीर हे 5 महाभूतं आणि 3 गुणांपासून बनलेलं आहे, असा जेव्हा विचार आपल्या पुढे येतो, तेव्हा हे शरीर जसं जन्माला आलेलं आहे, तशीच महाभूतही जन्माला आलेली आहे. पण महाभूतांचा विवेक करण्याच्या आधी अत्यंत जवळचा जो विवेक आहे, तो माझ्या शरीरासंबंधी आहे. माझं शरीर सुद्धा या 5ही महाभूतांप्रमाणे मिथ्या आहे आणि त्या शरीराचं अधिष्ठान असलेला आत्मा तो मी आहे, तोच सत्य आहे, ते माझं स्वरूप आहे. म्हणून या 5 महाभूतांचा निराश आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती हा विचार आपल्या मनात पक्का झाला पाहिजे. म्हणून इथे 5 महाभूतांचा विचार करायची वेळ येते, त्यावेळी बीजरूपात साठवलं जाणारं जे अव्यक्त रूपाने असलेली महाभूतांची विचारधारा, पुन्हा मूळ मायेचा विचार, व्यक्त झालेला ईश्वराचा विचार आणि त्याने निर्माण केलेली ही महाभूतं एक आत्मस्वरूप सोडून या पुढचा सगळा जो काही प्रवास आहे महाभूतांचा, तो मिथ्या आहे असा विचार जर आतमध्ये पक्का झाला, तर त्यापासून बनलेल्या ज्या काही सगळ्या वस्तू आहेत, त्या सगळ्या मिथ्या ठरतात आणि त्याच्यावरची आसक्ती ही मला दूर करता येते. अनासक्त वृत्ती म्हणजे वैराग्य हे जर का विवेकातनं आलेलं असेल, तर ते मला ज्ञानरूपतेकडे नेतं. पण तेच वैराग्य जर का हेकांड पिसे असेल, समर्थांचा शब्द आहे, की अचानक आलेलं वैराग्य, काही काळापुरतं आलेलं वैराग्य, तर ते मला माझ्या आनंदापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून इथे आपल्याला विचारपूर्वक या 5 महाभूतांचा निराश करून, म्हणजे त्या 5 महाभूतांना बाधित करून, मी माझा आनंदरूप आत्मा मी आहे, अशा पद्धतीने जर मी काही अभ्यास केला, तर या महाभूतांचं जे काय प्रकरण आहे, ते मला कळून आलं असा विचार करता येईल. म्हणून महाभूतांचा विचार करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की ते उपजे ते नासे या पद्धतीने श्री ज्ञानदेवांनी मांडलेली भूमिका आहे. म्हणून जे जे काही जन्माला येतं, ते काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. तुम्ही म्हणाल मला, की हे वाक्य किती वेळा तुम्ही म्हणणार आहे?
पण ते वाक्य माझ्या अंतःकरणात ठसलं पाहिजे. आणि ते ठसल्यानंतर जेव्हा जेव्हा एखाद्या वस्तूविषयी, व्यक्तीविषयी माझी आसक्ती निर्माण होते, तेव्हा तेव्हा मात्र मी हा नियम लावावा आणि तो नियम लावल्यानंतर त्याचं अधिष्ठान ब्रह्म आहे, माझंही अधिष्ठान ब्रह्म आहे. मग उपाधीच्या निरासा पाविजे ठाय. मग त्या उपाधींचा निराश होतो आणि जे तत्व मी आहे ते मला कळून जातं. अशा पद्धतीने काय आहे, प्रत्येक भूत मिथ्या आहे, माईक आहे, अशा पद्धतीने सतत निश्चय करत जावा आणि मग निश्चय करता करता तो निश्चय अंगवळणी पडतो आणि मग निश्चय करावा लागत नाही. इतक्या हद्दीपर्यंत त्या निश्चयाला सहजता यावी आणि ती सहजता आल्यानंतर तो निश्चय सहजच होतो. मग एखादा चुकीचा विचार जगत सत्यत्वाचा माझ्या अंतःकरणात आला तर त्याला मी सहज हसत बाजूला करू शकतो, कारण माझी अंतःकरण वृत्ती त्याला ओळखते. अशा पद्धतीने ओळखत ओळखत आपण जर अभ्यास करत गेलो, संतांनी सांगितलेले विचार, श्री गुरूंनी सांगितलेले विचार, हे जर का ओळखत ओळखत मी अभ्यास करत माझी बुद्धी जर का सूक्ष्म करत गेलो, तर मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे ही कळण्याची व्यवस्था काही थोड्या काळामध्ये होऊ शकते. पुढचा 94वा श्लोक आहे, तो असं सांगतो, आता भूमीविषयी असाच निश्चय करावा. म्हणजे कसा निश्चय करावा? आता भूमी शब्दाचा अर्थ पृथ्वी तत्वाचा. भूमी आहे, ती तत्वशून्य आहे, तिच्यात शब्द, स्पर्श, रूप व रस या गुणांचा प्रवेश होतो. गंध हा तिचा स्वतःचा गुण आहे. त्या सर्वांना सतपासून वेगळे करावे. म्हणजे याचा अर्थ काय? सतपासून वेगळं केलं की ते सत मी आहे हा विचार पक्का होतो. जेव्हा आपण एखादं भूत वेगळं करतो, त्यावेळी आपल्याला एक लक्षात ठेवावं की ते भूत वेगळं केल्यानंतर त्या भूताचं अस्तित्व तत्वशून्य आहे हे लक्षात येतं. ते भूत कल्पित आहे असं आपल्या लक्षात येतं, कारण त्या भूतासंबंधी असलेले जे काय विचार आहेत सत्यत्वाचे ते निघून जातात. म्हणून इथे भूमी आहे ती तत्वशून्य आहे. आता तत्वशून्य याचा अर्थ ती कल्पित आहे आणि ती कल्पित असल्यामुळे कल्पितासंबंधी कितीही विचार केला आणि त्याची कितीही आसक्ती धरली तरी सुद्धा मला काही आनंदाचा ठेवा मी आहे ही कळण्याची व्यवस्था नाहीये. म्हणून तिच्यामध्ये आकाशाचा शब्द हा गुण, पुन्हा वाऱ्याचा स्पर्श, अग्नीचं रूप आणि पाण्याचा रस हा सगळ्या गुणधर्मांचा विचार या पृथ्वी तत्वामध्ये आहे. म्हणून गंध हा तिचा स्वतःचा गुणधर्म जरी असला तरी सुद्धा या चारही महाभूतांची गुणधर्म या पृथ्वी तत्वामध्ये आहे. म्हणून या पृथ्वी तत्वाला सतपासून वेगळं केल्यानंतर मग पृथ्वी तत्वापासून झालेल्या सगळ्या वस्तू, माझं घर, माझं शरीर, माझी संपत्ती, माझी मुलं बाळ ही सर्व मिथ्या आहेत हा विचार पक्का केला पाहिजे. पण हे मिथ्या विचार मात्र आपल्या मुलाबाळांना सांगायची काही गरज नाही. त्याचं कारणच असं आहे की त्यांनी त्यांना जर मी मिथ्या ठरवलं आणि त्यांनी आपल्याला मिथ्या ठरवलं तर मग म्हातारपणीची सोय मात्र फार अवघड होऊन बसते. म्हणून इथे काय आहे, पृथ्वी नावाचं भूत काय आहे, सर्वात स्थूल आहे. आकाश त्या मानाने खूप सूक्ष्म आहे. अशा पद्धतीने पृथ्वी ते आकाशापर्यंतचा विचार करावा. पण स्थूल जरी असलं भूत तरी सुद्धा ते माईक आहे हा विचार मात्र आपल्याला केला पाहिजे. जोपर्यंत ते माईक नाही ठरत तोपर्यंत मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार होत नाही. म्हणून इथे काय आहे, कारणाचे गुण कार्यात उतरतात त्याप्रमाणे प्रत्येक भूताचा गुणधर्म हा या पृथ्वी तत्वामध्ये उतरलेला आहे. म्हणून पृथ्वीला सुद्धा मी सतपासून वेगळं केलं पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ पृथ्वी सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. त्या निमित्ताने माझं बनलेलं घर आणि माझं शरीरही मिथ्या आहे. मुख्य विचार आहे तो माझ्या शरीराचा आहे आणि माझ्या शरीरासंबंधित असलेले जे काय माझे नातेवाईक त्यांच्या शरीराचा आहे आणि असलेली माझी संपत्ती आणि माझ्या घराचा विषय आहे. हे सगळे जर का विषय मिथ्या ठरले माझ्या अंतःकरणामध्ये तर ते मला माझ्या अंतःकरणात येऊन त्रास देऊ शकत नाही आणि मग ते जेव्हा त्रास देऊ शकत नाही तेव्हा माझी अंतःकरण वृत्ती सहजच शांत राहते आणि त्या ठिकाणी मी माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे या संबंधीचा विचार करू शकतो. आणि मग ते स्वरूप कसं आहे हे सगळं जे काय विचार आहेत सच्चिद आनंद रूपता ही मला कळण्याची तिथे व्यवस्था तयार होते. ते पहिल्यांदा शब्दांच्या स्तरावर कळतं आणि हळूहळू अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती या जीवाच्या 7 अवस्थेतल्या शेवटच्या 3 ज्ञानाच्या ज्या अवस्था आहेत तिथपर्यंत मी जाण्याची व्यवस्था तयार करू शकतो. आणि हे सगळं करताना माझ्या श्री गुरूंचं मोठं सहाय्य मला असतं हाही विचार खूप महत्वाचा आहे.
यानंतर सतपासून ब्रह्मांडाला वेगळे करावे, याचा अर्थ काय झाला, की आता माझ्या शरीराला वेगळं केल्यानंतर या संपूर्ण ब्रह्मांडाला वेगळं करावं. म्हणून हा 95वा श्लोक असं सांगतो, भूमीच्या सर्व धर्मांपासून सत्ता वेगळी केल्यावर मिथ्या भूमी शिल्लक राहते. भूमीच्या मध्यभागी दशांशाने कमी असलेले ब्रह्मांड आहे. आता ही सत्ता नावाचा जो शब्द आलाय तो ब्रह्म या अर्थाने आलाय. म्हणून सर्व धर्मांपासून, आता इथे धर्म शब्दाचा अर्थ गुणधर्म आलाय. मग या सर्व 5 महाभूतांच्या गुणधर्मांपासून सत्ता वेगळी केल्यानंतर, म्हणजे सत्स्वरूप वेगळं केल्यानंतर ते सत्स्वरूप मी आहे हे कळण्याची व्यवस्था तयार होते. आणि हे जर का मी आहे कळलं तर ती जे काय 5 महाभूत आहेत ती सहजच मिथ्या ठरतात. आणि मग त्या मिथ्या ठरल्यानंतर मी कोण आहे हे कळण्याची सहज हळूहळू व्यवस्था तयार होते. एका दिवसात हा विचार पूर्ण होण्याची व्यवस्था नाहीये. हळूहळू अंतःकरणात हा नको असलेला विचार डायल्यूट होत जातो आणि हळूहळू माझ्या अंतःकरणात मी कोण आहे हा विचार प्रबळ होत जातो. म्हणून ही सगळी जी काय पंचमहाभूतांची व्याप्ती सांगितलेली आहे ती व्याप्ती जेव्हा स्वरूपाबरोबर जेव्हा कंपेअर करायची वेळ येते, त्याची तुलना करण्याची वेळ येते, तेव्हा आत्मस्वरूप हे निरपेक्ष व्यापक आहे. आणि ही 5ही महाभूत आणि त्यांनी बनलेली जी सृष्टी किंवा आत्ता भूमी किंवा हा आत्ता पृथ्वी तत्वाचा विचार सुरू आहे, ते पृथ्वी तत्व किंवा ब्रह्मांड तत्व हे सुद्धा मिथ्या आहे हा विचार करता येतो. मग एक आत्मतत्वच तेवढं सत्य आहे, ते मी आहे हा विचार जर आपल्याला लक्षात आला तर मग या पृथ्वी लोकाच्या निमित्ताने आणखीन जे काही लोक वगैरे आहेत ते सुद्धा जन्माला आले आहेत, म्हणून ते सुद्धा मिथ्या आहेत हा निर्णय करायला आपल्याला अडचण येत नाही. त्यामुळे त्या लोकांतराची ओढ आपल्या अंतःकरणात राहत नाही, जशी त्या पूर्व पक्षाला आहे. ते पूर्व पक्षी जे आहेत मग यज्ञ इथे करावेत आणि मग पुढे स्वर्गाला जावं. स्वर्गाला जायचं काय कारण आहे यांना? त्याचं कारणच आहे की त्या स्वर्गातल्या दिव्य भोगांचा यांना अभिलाष आहे. ती अभिलाषा असल्यामुळे त्या स्वर्गाच्या भोगांचा विचार इथे येतो. पण जेव्हा मी आत्मस्वरूपाचा विचार करतो, म्हणजे जीवनमुक्तीचा विचार करायची वेळ येते, तेव्हा या स्वर्गाच्या भोगांचा विषय दुय्यम ठरतो. म्हणजे त्याच्याकडे त्याज्यता अंतःकरणात तयार आहे की मला स्वर्गाचे भोग नकोत. पुन्हा त्या ब्रह्मादिकाची पदे दुःखाची शिराणी, आता तिथे माझी वृत्ती नको असं जर का तुकाराम महाराज म्हणत असतील तर त्यांचं म्हणणं ऐकत मी हा मुख्य विचार काय आहे की त्या ब्रह्मादिकाच्या पदाला त्यांनी जेव्हा दुःखदायक म्हटलं आहे तेव्हा त्या स्वर्गातलं पद काय आहे तेही मिथ्य आहे. असे सगळे जे काय विचार आहेत, म्हणून हे सगळे सूर्यादी लोक वगैरे सगळे हे मिथ्या आहेत. त्या दशांशाचा विचार एक वेळ बाजूला पडला तरी चालेल, पण मुख्य विचार जो आहे तो मी आनंदरूप आत्मा आहे हे कळून घेण्यासाठी या सर्व गोष्टी मिथ्या आहेत हे ठरणं अत्यंत आवश्यक आहे. 96वा श्लोक हेच सांगतो, ब्रह्मांडात 14 भुवने आहेत. ब्रह्मांडामध्ये 14 भुवने आहेत. त्या भुवनांमध्ये असंख्य प्राण्यांचे देह ईश्वरी व्यवस्थेप्रमाणे राहतात आणि त्या ईश्वरी व्यवस्थेप्रमाणे ते त्यांचं जीवन जगतात. पण मी मात्र आलेलो आहे तो केवळ आत्मरूप होण्यासाठी. कारण या प्राण्यांना मात्र भोगयोनी प्राप्त झालेली आहे, एक मनुष्येतर प्राण्यांना. पण जो मनुष्य प्राणी जो आहे तो केवळ जीवनमुक्त होण्यासाठी आहे. म्हणून या 14 भुवनांच्या यादीचा मोठा प्रश्न नाहीये. ती 14 भुवनांची यादी पाठ करताही येईल, पण ती मिथ्या आहेत हा निर्णय होणं मोठं कठीण असतं. त्या 14 भुवनांचं जे आकर्षण आहे ते जर का माझ्या अंतःकरणातनं निघून गेलेलं असेल तर मात्र काय आहे, मला माझ्या आनंदासाठी मी त्या ईश्वराचा आशीर्वाद मागू शकतो. त्या ईश्वराच्या आशीर्वादाला मागण्यासाठी त्या ईश्वराची उपासना करावी लागते. त्यांनी दिलेल्या आज्ञा मला पाळाव्या लागतात आणि ज्या दिवशी मी त्याच्या आज्ञा पाळेल तेव्हा मात्र काय आहे, मी माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था करू शकतो. म्हणून ही 14ही भुवन मिथ्या आहेत हा विचार करायचा. आणि त्यासाठी आता म्हणतायत, आता ब्रह्मांडादिकांना सत्पासून वेगळे करावे. असं एक एक ही इलिमिनेशन मेथड आहे. पण या इलिमिनेशन मेथड मध्ये ही विचारांनी या 5 महाभूतांचा जो विचार आहे तो मिथ्या ठरवून त्या 5 महाभूतांविषयी असलेलं आकर्षण, त्याच्यापासून बनलेल्या वस्तूंविषयी असलेलं आकर्षण ते माझ्या अंतःकरणातनं मी दूर करू शकतो. हा विचार आपल्याला पक्का कळू शकतो. म्हणून हा 97वा श्लोक असं सांगतो, ब्रह्मांड 14 लोक व देह यापासून सत वेगळे केल्यावर असत असलेले ब्रह्मांडादी पदार्थ खुशाल भासवत, त्यांच्या भासाने कोणाचे नुकसान आहे. आता विचार थोडा पुढे गेलेला आहे की ब्रह्मांड लोक आणि देह, आता देह शब्दाचा अर्थ 4 देह.
साधक नावाच्या मनुष्याला या 4 देहांचा विषय खूप महत्वाचा आहे. हे 4ही देह जेव्हा मिथ्या ठरतात, तेव्हा मात्र हे असत असलेले ब्रह्मांड, वास्तवात ते नाहीच. हे जग नावाची गोष्टच जिथे नाही, एक आत्मस्वरूपाशिवाय दुसरं काहीच नाही, असं असताना हे जे काय भासमान तत्व आपल्या पुढे येतं, तत्वशून्य असलेलं कल्पित रूपाने भासमान असलेलं तत्व येतं, तेव्हा ते मिथ्या असतं. हा विचार करावा लागतो. वास्तवात या वेदाचं म्हणणं आहे, हे जगत झालेलंच नाही. पण मी जेव्हा म्हणतो हे जगत मला भासतं, तेव्हा मात्र वेद म्हणतात, की हे सत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणून इथे काय आहे, मिथ्या निश्चय पूर्ण व्हावा. आपला निश्चय पूर्ण झाल्यानंतर हे जगत भासोत. ते भासल्याने आपला तोटा काही होत नाही, कारण जगासंबंधी निर्णय करून झालेला आहे. आणि जेव्हा जगासंबंधी निर्णय पक्का होतो, म्हणजे मिथ्यात्व निश्चय पूर्ण होतो, तेव्हा कारणासह अविद्या निवृत्त होते. विचारांनी जर का हा निश्चय मिथ्यात्व झालेला असेल, तर ती कारणासह अविद्या निवृत्त होते आणि मग ते भासमान पदार्थ माझ्या जवळ असले तरी मला काही अडचण येत नाही. उदाहरणार्थ वैराग्य आहे, की जोपर्यंत मला वैराग्य नावाची गोष्ट माझ्या अंतःकरणात सिद्ध होत नाही, तोपर्यंत मला प्रत्येक गोष्टीला माझ्या अंतःकरणातून दूर करण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. आणि ते प्रयत्न करताना प्रयत्नांची मोठी पराकाष्ठा होते. काही वेळा आपला पराभवही होतो. की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित सगळे पदार्थ मिथ्या आहे, म्हणून ते माझ्या वैराग्याचा विषय आहे. पण हळू ते वैराग्य अंतःकरणात बांधलं जातं आणि बांधलं गेल्यानंतर ज्यांच्या विषयी मी वैराग्य निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न करत होतो, ते सगळे पदार्थ माझ्याजवळ असले, माझ्याजवळ येऊन बसले किंवा मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो, तरी माझी अंतःकरण वृत्ती त्यांचा आस्वाद घ्यावा विशेषत्वाने. लक्षात घ्या, सामान्यत्वाने चहा प्यायला काहीच हरकत नाहीये. पण विशेषत्वाने जेव्हा मी माझी अंतःकरण वृत्ती करून जेव्हा चहा किंवा आणखीन विषय भोगतो, तेव्हा तो विषय माझ्या अंतःकरणाला बरा वाटला, तर मला आनंद होतो आणि तो विषय जर मला माझ्या अंतःकरणाला जर बरा वाटला नाही, तर मला दुःख होतं. म्हणून इथे आनंदाशी एकरूप झाल्यानंतर ते जे काय सगळे पदार्थ आहेत, ते माझ्याजवळ असले किंवा माझ्याजवळ नसले, तरी सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती त्या पदार्थांच्या निमित्ताने विशेष होत नाही. त्या पदार्थांच्या भोगाविषयी विशेष होत नाही. माझी अंतःकरण वृत्ती सहजच शांत राहते आणि जिथे शांतता आहे, तिथे आत्मस्वरूपाची ऐक्यता आहे. सामान्य रूपाने व्यवहार करण्यासाठी आपल्याला या सगळ्या वस्तूंची किंवा या जगातील पदार्थांची आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्याबरोबर व्यवहार केला पाहिजे. पण तो व्यवहार मात्र अनासक्त वृत्तीने केला, तर मला माझ्या आनंदाशी सहज एकरूपता साधता येते आणि अशी साधल्यानंतर हे भासमान पदार्थ माझ्या जवळ असले किंवा नसले तरी माझं काही नुकसान होण्याचं कारण नाही. असा एक आतमध्ये विचार पक्का होतो आणि मग समर्थ म्हणतात ते, आता ते होणार ते होय नाका, जाणार ते जाय नाका, तुटली मनातील आशंका. मनातील आशंकाच जर निघून गेली, हे पदार्थच सगळे मिथ्या झाले, तर मग मला आता माझ्या आनंदासाठी मुख्य विचार काय आहे, मी आनंदरूप झाल्यानंतर मला या भासमान पदार्थातनं आनंद मिळत नाहीये, हे पक्क लक्षात आल्यानंतर मग मी या पदार्थांकडे कशाला आनंदासाठी भीक मागायला जाऊ. सहजच त्या पदार्थांचा उपयोग होतो आणि त्या पदार्थांचा उपयोग होऊन माझी अंतःकरण वृत्ती सहजच स्थिर आणि शांत राहते आणि हाच खरा आपल्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून हा 98वा श्लोक असं म्हणतो, भूत भौतिक व माया यांचे असत्व एकदा बुद्धीत पूर्ण ठसल्यावर सद्वस्तूमध्ये द्वैत नाही, ही बुद्धी कधीही पालटत नाही. म्हणून हा जो विचार आहे, मिथ्यात्व निश्चय आहे, तो दृढ पक्का झाला पाहिजे. आणि तो जेव्हा पक्का होतो, तेव्हा भूत भौतिक आणि हे माईक पदार्थ आहेत, हे सगळे मायामय आहेत आणि ते माझ्या अंतःकरण वृत्तीला आनंद देऊ शकत नाही. मग या सगळ्यांमध्ये समावेश आला त्या अविद्येपर्यंत. या सगळ्या ब्रह्मांडाचा समावेश आला, त्या 14 भुवनांचा समावेश आला. पण ते सगळे पदार्थ जेव्हा मला सत्य वाटतात, तेव्हा मात्र आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे, की या पदार्थांनी आणि या विषयांनी माझ्या अंतःकरण वृत्तीवर ताबा मिळवलेला आहे. पण ज्या दिवशी हे पदार्थ जेव्हा मिथ्या ठरतात, तेव्हा मात्र माझी अंतःकरण वृत्ती त्या पदार्थांच्या चिंतनातनं बाहेर पडलेली असते. लक्षात घ्या, आपल्याला नको असलेल्या विचारांचं चिंतन नको आहे. आपल्याला हवे असलेल्या विचाराचं चिंतन हवे आहे आणि ते सुद्धा एका हद्दीत ते शांत होऊन जातं आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा अनुभव येतो.
म्हणून इथे काय आहे, ब्रह्म एकमेव अद्वितीय अखंड भेद शून्य आहे आणि या 5 महाभूतांचा भेद ब्रह्मस्वरूपामध्ये नाही, ते ब्रह्म मी आहे असं कळल्यानंतर मला लक्षात येतं, की अरे ही सगळी सृष्टी सुद्धा तेवढीच आनंददायक आहे. इथे कुठलाही पदार्थ मला त्रास देत नाही किंवा माझं काहीही वाईट चिंतत नाही किंवा कोणतीही व्यक्ती माझं वाईट चिंतत नाही. असा विचार आपल्या अंतःकरणात तयार होतो. दुसऱ्यांनी माझ्याविषयी काय विचार करायचा तो त्याचा तो जाणे. पण मी मात्र दुसऱ्यांविषयी तो हरिरूपच आहे असा सतत विचार करायचा. याचा अर्थ फसायचं असं अजिबात नाही. चातुर्य विवरण हा समास श्री समर्थांनी लिहिलेला आहे. त्या फसव्या व्यक्तींपासून मी सावध राहायचं. पण फसल्यानंतर मात्र मी कोणाला तरी दोष देत ह्यांच्यामुळे मी फसलो, त्यांच्यामुळे मी फसलो हा विचार कधी करायचा नाही. कारण ह्या विचारांनी माझी अंतःकरण वृत्ती सुखी किंवा दुःखी होते. ते फसणं जे आहे ते केवळ माझा प्रारब्ध योग होता. त्याप्रमाणे मी फसलो. आता मात्र इथून पुढे मी अधिक सावध राहील. अशा पद्धतीने तो विचार आपल्याला अंतःकरणातनं बाजूला काढता येतो आणि मला माझ्या आनंदाकडे जाण्याचा विचार मी सहज पक्का करू शकतो. म्हणून मिथ्यात्व निश्चय हा पक्का झाला की अज्ञानाची निवृत्ती होते, अविद्येची निवृत्ती होते आणि मी कोण आहे ही बुद्धी स्थिर होते. म्हणून या महाभूताचा विवेक आपल्या पुढे हे पंचदशिकार मांडत आहे. पुढचा 99वा श्लोक जो आहे तो असं सांगतो, जगत मिथ्यात्व निश्चयाने जग, प्राणी व त्यांचे व्यवहार यांचा लोप होत नाही. भूमी इत्यादी द्वैत सत्पासून वेगळे केल्यावर व्यावहारिक सत्तेमध्ये त्या त्या पदार्थांपासून घडणारी कार्ये पूर्वी होती तशीच होत राहतात. आपल्याला व्यवहाराचा लोप करायचा नाहीये. व्यवहार बिघडवणे म्हणजे परमार्थ करणे असा अर्थ नव्हे. कारण काही जे बालोन्मत पिशाच्यवत काही ध्यानयोगी असतात ते इरॅटिक वागतात, काहीतरी वागतात आणि मग लोकांना असं वाटायला लागतं की हेच त्यांचं वागणं या जीवनमुक्ताचं लक्षण आहे. वास्तवात तसं लक्षण नाही. 3 सत्ता असतात, त्या जीवनमुक्ताला नक्की माहिती असतात. एक व्यावहारिक सत्ता, एक पारमार्थिक सत्ता आणि एक प्रातिभासिक सत्ता. प्रातिभासिक सत्तेचा विचार जरा आपण बाजूला ठेवू, कारण समर्थांनी एका ठिकाणी म्हणून टाकलंय की स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीचे उडाले. त्याचा काही फारसा त्रास होत नाही. स्वप्नात मी राजा झालो ना तरी जागा झाल्यावर माझं मला लक्षात येतं, अरे मी राजा नाहीये. पारमार्थिक सत्तेमध्ये आत्मा एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे आणि तो मी आहे हा विचार आपण केलेला आहे. आणि ही मग ही व्यावहारिक सत्ता जी आहे त्या व्यावहारिक सत्तेला मात्र ही प्रातिभासिक सत्ता किंवा व्यावहारिक सत्तेतले पदार्थ हे प्रातिभासिक सत्तेप्रमाणेच आहेत हा निर्णय करताना मात्र खूप अवघड जातो. व्यावहारिक सत्तेतले पदार्थ हे सत्सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहेत हे ठरवायला अवघड जातं. पण लक्षात घ्या की त्या मायेपासनं हे सगळे पदार्थ तयार झालेले आहेत. मग असा जर निश्चय माझा पक्का झाला तर त्या पदार्थांविषयीचं असलेलं अतिरिक्त आकर्षण आहे ते मी ब्रह्म आहे या अवस्थेत निघून जातं. कारण मी ब्रह्म आहे ही आनंदरूप अवस्था ज्याला प्राप्त झालेली आहे त्याला परमपदाचा श्रेष्ठ दर्जा मिळालेला आहे. तो कशाला विषयांकडे आनंद शोधायला जाईल? तो विषयांमध्ये आनंदाची भीक मागायला कशाला जाईल? कारण ज्याला श्रेष्ठत्वानी हा श्रेष्ठ आनंद कळलेला आहे. म्हणून इथे काय आहे, हा देहाचा व्यवहार जो आहे तो व्यावहारिक सत्तेत जसा व्हायचा तसा होतो. त्याचा अर्थच असा आहे की पारमार्थिक अभ्यासामध्ये आवरण दोष निघून जातो, पण विक्षेप दोष कार्यरूपाने हा अज्ञानी लोकांच्या जीवांच्या निमित्ताने आपल्या पुढे असतो. पण त्या पारमार्थिक स्वरूपाशी एकरूप झालेल्या जीवनमुक्ताला या नको असलेल्या विचारांविषयी अजिबात काळजी नसते, कारण तो सतत आत्मचिंतनात मग्न असतो. तो व्यवहार करतो पण त्या व्यवहाराचा कधी करताच होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला समजून घेतलं तर समजून घेता येतं की मी कोण आहे. मुख्य इथं विचार काय आहे की ते मी कोण आहे आणि ते जग काय आहे ह्याचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा मात्र मी आनंदाचा ठेवा आहे आणि जग मिथ्या आहे. म्हणून जगाला त्या आनंद स्वरूपापासून वेगळं करावं आणि ते आनंद स्वरूप मी आहे हे समजून घ्यावं. म्हणून इथे मिथ्या बुद्धीने जरी व्यवहार केला तरी सुद्धा तो व्यवहार बिघडण्याचं कारण नाही. त्या जीवनमुक्ताला सुद्धा पाणी पाणीच दिसतं, चहाचाच कप दिसतो, त्याच्यामध्ये असलेला चहा चहाच दिसतो. आता एखादा जर का त्याला तीर्थ म्हणून काही वाटायला लागला, व्यवहार करायला लागला तर परत तिथे थांबू नये आणि आपण तिथे एकदाच जावं आणि ते शेवटचं जावं. म्हणून इथे विपरीत बोलणं नसावं.
अभ्यासाचं बोलणं असावं आणि ते मला माझ्या आनंदाकडे घेऊन जातं. पुढचा जो हा 100वा श्लोक आहे, तो असं सांगतो, सांख्यादी शास्त्रकार भेद मानित असले, तरी तो आमच्या मताने व्यावहारिक सत्तेतील असल्याने तो तसाच राहू दे. सांख्य वैशेषिक व बौद्धांना त्यांच्या युक्तीने जगात भेदाची कल्पना केली आहे, ती तशीच असू दे. आमच्या दृष्टीने जगामध्ये भेद आहे, काही नाही. आम्ही सुद्धा त्या 5 महाभूतांच्या वस्तू बनलेल्या असतात. आम्ही सुद्धा कारला कारच म्हणू, एसटीला एसटीच म्हणू. काही अडचण नाहीये आम्हाला. पण हे जे काय तुमची जी काय सांख्य आणि ही बौद्ध मतवादी लोक आहेत, त्यांच्यामध्ये भेद सत्यत्व भ्रांती आहे. आणि आपण मात्र काय आहे, भेद मिथ्यात्व विचारातले आहोत. म्हणून आपल्या दृष्टीने जेव्हा भेद मिथ्या ठरतात, त्यावेळी हे मतमतांतर मांडणारी जी मंडळी आहेत, ती पूर्वपक्षी मंडळी ही आपल्या अभ्यासाला उपयोगी पडणारी नाहीत. आणि म्हणून पूर्वपक्ष हा त्याज्यच आहे. कुठल्या संतांनी असा पूर्वपक्ष भडक रीतीने मांडलेला आहे? या प्रक्रिया ग्रंथामध्ये आपल्या पुढे पूर्वपक्षाचं मत हे अभ्यास करण्यासाठी येतं. कारण प्रक्रियेमध्ये एखादा सिद्धांत मांडताना समोरच्या सिद्धांत मांडणाऱ्याची एखाद्या वेळी कंपॅरिझन होते. पण जेव्हा मात्र या संतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, दासबोध घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, गाथा घ्या किंवा आणखीन नाथ महाराजांचा भागवत घ्या. तुका म्हणे वादे नासियेले ब्रह्मवृंद. म्हणजे या वाद मतमतांतरवाद्यांचा तोटा नाही, म्हणून त्यांची जी मतं आहे ती त्यांच्याजवळ राहो. त्यांच्याबरोबर चर्चा करायला सुद्धा जाऊ नये, कारण चर्चा जर का ती आनंदाकडे जाणारी नसेल तर त्या चर्चेला अर्थ काय? म्हणून इथे चर्चा सुद्धा करण्याचं कारण नाही. एखादा साधक जर हुशार असेल आणि तो जीवनमुक्तीचाच केवळ विचार करत असेल, तर त्यांनी फक्त त्या होकारार्थी विचारांचाच, म्हणजे वेदांनी सांगितलेल्या जीवनमुक्तीकडे जाण्याच्या विचाराचाच आपल्याला सतत विचार केला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून वेदांत मत, संत मत आणि श्री गुरु मत या पलीकडे जर का काही असेल तर त्याविषयी आपण चिंता करायचं काही कारण नाही. ती मतमतांतर असोत. एखादा साधक काय प्रतिपादन करेल ते त्याच्याजवळ असो, पण संत काय म्हणाले, श्री गुरु काय म्हणाले आणि पुन्हा त्या वेदांताचं मत काय आहे, ह्याच्यामध्ये आपला विचार पक्का झाला पाहिजे. वेदांत मतात असं असं मांडलं आहे. एकदा आम्हाला श्री गुरु असं म्हणाले होते, आम्ही दोघं त्यांच्याकडे गेलो होतो. दृष्टांत सांगतो, फार सुंदर दृष्टांत आहे. आणि त्यांनी आम्हाला एक पुस्तक हातात दिलं आणि इथे सांगितलं की या आत्मस्वरूपाचा आणि या 5 महाभूतांचा समवाय संबंध आहे असं इथे सांगतायत. वास्तवात या आत्मतत्वाचा म्हणजे ब्रह्मतत्वाचा आणि या 5ही महाभूतांचा संबंध कल्पित रूपाने आहे. आपण ते पाहिलेलं आहे. मग त्यांना आम्ही म्हणालो की नक्की हे मत कोणाचं आहे काय आहे बघूयात. आणि मग ते सगळं मत वाचल्यावर असं खाली लिहिलेलं होतं, हे पूर्व पक्षाचं मत आहे. मग आम्ही त्यांना म्हणालो आमच्या श्री गुरूंना की हे पूर्व पक्षाचं मत आहे, ठीक आहे म्हणे. आणि त्यांनी पुस्तक ठेवून दिलं. मुख्य विचार काय आहे की तुम्ही आम्हाला सतत सांगताय की या जगाचा आणि या ब्रह्मस्वरूपाचा कल्पित संबंध आहे, तर झोपेत सुद्धा मला तो कुठलाही समवाय संयोग किंवा तादात्म्य संबंध माझ्या अंतःकरणात डोकावता कामा नये. आपल्याला हे असं पक्क असलं पाहिजे आणि ते पक्क करण्याचं काम श्री गुरु करतात. म्हणून इथे काय आहे, हे द्वैती वगैरे जे काय मंडळी आहेत त्यांना सोडून द्यावं. कारण शेवटी काय आहे, ते त्यांची मतं मांडतच राहतात आणि त्यांच्या तोंडाला कोण लागणार. म्हणून आपण आपली अंतःकरण वृत्ती शांत करावी, म्हणून हे जग मिथ्या ठरवावं हा विचार पक्का पाहिजे. आता 101वा श्लोक असं सांगतो, सर्वच तत्वज्ञाने परस्परांचे तत्व नाकारतात. त्या दुसऱ्या निशंकवाद्यांनी अद्वैत सत्तत्व मानलेले नाही. त्यांच्याप्रमाणे आम्हीही द्वैत मानले नाही, तर आमचे काय बिघडेल. फार सुंदर विचार मांडलेला आहे. त्या दुसऱ्या निशंकवाद्यांनी अद्वैत सत्य मांडलेलीच नाही. आता इथं ते निशंक कसे, असा एक प्रश्न आपल्या पुढे येतो की हे द्वैती आहेत आणि हे निशंक कसे. म्हणून इथे काय आहे, ते दुसऱ्यांचा निशंकपणा जो आहे तो भ्रमरूप निशंकपणा आहे. त्यांना द्वैत सत्य वाटतं, म्हणजे जगत सत्य वाटतं आणि जगत सत्यत्वामध्ये सुख आणि दुःखांचा सतत आपल्याला येणारा अनुभव आहे आणि तोही आपण अनुभवलेला आहे. एकदा शंकराचार्यांकडे काही लोक आली होती आणि ती म्हणाली की आम्हाला तुमच्याशी चर्चा करायची. ते म्हणाले बसा बसा, काही हरकत नाही. मग म्हणे तुम्हाला काय प्रतिपादन करायचंय. तर ते म्हणाले आम्हाला द्वैत सत्य आहे हे प्रतिपादन करायचंय. मग काय करता, ते माझ्या त्या बागेतला पाणी घालणारा माळी आहे ना, त्याच्याबरोबर चर्चा करा, तो सुद्धा तुमच्या बरोबर चर्चा करेल.
याचा अर्थ सर्वसामान्य लोकांची द्वैत सत्यत्व बुद्धी आहे. पण असामान्य जो विचार करणारा जो असतो तो मात्र मी कोण आहे याचा विचार करणारा असतो आणि तो अद्वैत तत्वज्ञानी असतो. म्हणून इथे काय आहे, अद्वैत तत्वज्ञानी तो आत्मा सत्य आहे आणि हे जगत मिथ्या आहे याप्रमाणे निशंक असतो. आणि या निशंकता का आहे, त्याचं कारण आहे की त्याने संशयरहित असलेल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेतलेलं असतं. ते त्याला तो मी आहे या पद्धतीने झालेलं असतं आणि अशा पद्धतीने निशंक असतो. आणि तो निशंकता कशी असते की तुकाराम महाराजही म्हणतात की या देहाचं जे व्हायचं असेल ते होऊ दे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आता पांडुरंग हा आत्मरूप नव्हे काय? आता एकीकडे तुकाराम महाराजांचा अनुभव आणि एकीकडे या बौद्ध तत्वज्ञानी विचारवंतांचा अनुभव कसा काय जुळणार? म्हणून इथे काय आहे, यांची निशंकता आहे ती निंदाजनक आहे. अशा पद्धतीने हा निंदाजनक जो विचार आहे तो माझ्या अंतःकरणात नको, ही द्वैत सत्यत्व बुद्धी माझ्या अंतःकरणात नको. म्हणून इथे काय आहे, ते त्यांचं मत केवळ अभिमानाने ते पुढे मांडतात, रेटतात. पण त्यातून त्यांना काय मिळतं? त्यातून त्यांचीच ते फसगत करून घेत असतात. म्हणून इथे त्यांच्या तत्वज्ञानाकडे मी दुर्लक्ष करून मी कोण आहे याचा विचार सतत मला माझ्या अंतःकरणात करून घेण्याची गरज आहे. पुढचा 102वा श्लोक असं सांगतो, द्वैताचे तत्वज्ञान झटकून टाकले तरच अद्वैताची बुद्धी स्थिर होते. अद्वैत बुद्धी स्थिर झालेल्या पुरुषाला जीवनमुक्त म्हणतात. आता मी कोण आहे, तर मी आत्मा आहे, मी ब्रह्मरूप आहे, अशा पद्धतीने ज्याची अद्वैत बुद्धी स्थिर झालेली आहे तोच खरा आत्मज्ञानी आहे, तोच खरा ब्रह्मज्ञानी आहे आणि तोच खरा आनंदाशी एकरूप झालेला आहे. पण ही जी काय आनंद रूपता आहे ती एकमेव अद्वितीयाची असल्यामुळे ती वेगळेपणाने कळत नाही. मग काय आहे, द्वैताच्या निरासा. मुख्य मुद्दा काय आहे, त्या द्वैताचा निराश झाला पाहिजे. आपल्याला द्वैत नष्ट करायचं नाहीये आणि द्वैत लीन करायचं नाही. ध्यानी माणसं ही ध्यान करणारी माणसं द्वैत लीन करतात, पण लीन केल्यानंतरही ते द्वैत जसंच्या तसंच शिल्लक राहतं. पण आत्मानात्म विचाराने जेव्हा आपण द्वैत बुद्धी बाजूला करतो तेव्हा मात्र मी कोण आहे हे मला कळून जातं. म्हणून इथे काय आहे, या द्वैती तत्वज्ञानाचा जो पोकळपणा आहे तो सोडून द्यावा लागेल. कोणाला पोकळ वस्तू आवडते? आपल्याला लक्षात घ्या, कुठेही आपण समजा उसाचा जर का काणकं घ्यायला विकत गेलो, तो उसाचं ते मोठं ती स्टिक विकत घ्यायला गेलो तर हात लावून बघतो आणि ते भरीव आहे का बघतो, कारण त्यात रस निघण्याची व्यवस्था आहे. म्हणून इथे काय आहे, भरीव हे केवळ वेदांत तत्वज्ञान आहे, कारण ते मला माझ्या अहितापासून मला दूर करतं आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा विचार माझ्या अंतःकरणात सहज दृढ अपरोक्ष अपरिवर्तनी या पद्धतीने घडवून आणतं. त्यालाच जीवनमुक्त असं म्हणतात आणि तो जीवनमुक्त मी होणं आणि त्या जीवनमुक्ताची जी लक्षणं आहेत, अमानित्व इथे त्याचा विचार केलाय, अनंबित्व असा सगळा विचार केलाय. 16वा अध्याय ज्ञानेश्वरीचा मुळातनच वाचा आणि ती ज्ञानेश्वरी जर का 16व्या अध्यायाची आपण अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं या दैवी संपत्तीच्या साह्याने मी आनंदाशी एकरूप होऊ शकतो आणि या आसुरी संपत्ती ही जी फक्त थोडकी आहे, दैवी संपत्ती ही 26 प्रकारे मांडली आहे आणि आसुरी संपत्ती ही 6 प्रकारे मांडली. पण हे 6 प्रकारे मांडलेली असून सुद्धा ती त्या 26 ज्या दैवी संपत्तीची गुणसंपदा आहे तिचं डोकं वर काढू देत नाही. म्हणून या आसुरी संपत्तीचा जेव्हा निराश होऊन जातो त्या आपल्या दैवी संपत्तीला जेव्हा मोठा एक दर्जा प्राप्त होतो तेव्हा मी माझ्या आनंदाकडे जातो. हा विचार आपल्याला करून घ्यावा लागेल. म्हणून इथे काय आहे, ती अमानित्वाची लक्षणं जी आहेत ती आपल्या पुढे प्रकाशित होतात आणि ते मी आहे हे मला कळून जातं. आता जीवनमुक्ताला कैवल्य प्राप्त होते, म्हणून जीवनमुक्ती आणि कैवल्य हे दोन वेगळे विचार नाहीत. हा 103व्या श्लोकाचा विचार आहे. तो असं सांगतो, हे अर्जुना, हिलाच ब्राह्मी स्थिती म्हणतात. ती मिळालेल्या कोणीही मोहित होत नाही. अंतकाळी ती प्राप्त झाली तरी ब्रह्मरूपता मिळते. मुख्य विचार काय आहे की हिलाच ब्राह्मी स्थिती म्हणतात, या जीवनमुक्तीलाच ब्राह्मी स्थिती म्हणतात आणि ती मिळालेला कोणी मोहित होत नाही. तो या जगात व्यवहार करतो, व्यवहार करण्याला कुठेही विरोध नाही, पण अनासक्त वृत्तीने करतो. तो जगत सत्यत्व दृष्टीने कधीच करत नाही. अशा पद्धतीने तो या जगातील कोणत्याही वस्तूपासून मोहित होत नाही. असा अमोहित झालेला जो जीवनमुक्त आहे तो मात्र अंतकाळी ही स्थिती प्राप्त झाली तरी सुद्धा त्याला
मुक्तता मिळते, म्हणजे ब्रह्मरूपता मिळते. त्या अंतकाळीचा जो शब्द आहे, तो अंतकाली शब्द जेव्हा विचारात घ्यायची वेळ येते, तेव्हा तो दोन पद्धतीने केला गेलेला आहे. अजामेळाच्या दृष्टांताचा विचार आपण समजा या शरीराचा अंतकाळ आला आहे अशा पद्धतीने केला, तरी सुद्धा तो नारायण नारायण म्हणून तो अजामेळ गेला. तेव्हा त्याला त्या विष्णू लोकात स्थान मिळालं आणि मग विष्णू बरोबर ते सगळे अजामेळासारखी मंडळी आहेत ती मुक्त झाली. पण पंचदेशीकारांचा मात्र अंतकाल हा शब्द जो आहे तो मात्र वेगळा आहे. तो काय आहे तो पुढच्या काही श्लोकांमध्ये आपल्याला कळणार आहे. अंतकाल या पदाचा अर्थ सद्रूप अद्वैत व मिथ्याद्वैत ही दोन्ही एकरूप आहेत अशा भ्रमरूप दृष्टीचा अंत म्हणजे त्यांच्यातील फरक कळणे होय, दुसरा काही नाही. म्हणून इथे काय आहे, अंत सद्रूप अद्वैत स्थिती. आता शुद्ध अद्वैत स्थिती ही काही फ्रॅक्शन ऑफ सेकंद राहते आणि त्या अद्वैत स्थितीमध्ये मुख्य विचार काय आहे, त्या 2% बाधितानुवृत्तीमध्ये हे सगळे व्यवहार केले जातात. म्हणून इथे काय आहे, अद्वैत एकमेव सत्य आहे आणि पुन्हा हे भासणारं जगत मिथ्या आहे असा निर्णय झाल्यानंतर तेव्हा तो अंतकाल जेव्हा कॅल्क्युलेट करायची वेळ येते, तेव्हा भ्रामक कल्पनेतनं झालेली निवृत्ती हा त्या जगतातील सत्यत्व बुद्धीच्या समजुतीचा अंतकाल आहे असं समजावं. आणि असा अंतकाल अंतःकरणात जेव्हा सिद्ध होतो, तेव्हा त्याच क्षणी म्हणजे युगपत आपल्याला मी कोण आहे हे कळतं. म्हणून इथे काय आहे, तिथे देहाची व्याकुळता ही आपली अजिबात तिथे शिल्लक राहत नाही. त्याचा देह काय पद्धतीने राहो किंवा जावो हा पुढे श्लोकात येणार आहे. म्हणून अंतःकाळी बुद्धी सावध राहील असं काही कोणाला माहित नाही. नाहीतर बऱ्याच जणांचं असंच असतं, माझं मरण फार चांगलं यावं आणि ते एकादशीच्या दिवशी यावं म्हणजे मी पांडुरंगी गेलो. तसं नाही. मी जर का जीवनमुक्त असेल तर मग याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा नंतर विदेह मुक्तीत आहे. आणि माझी अंतःकरण वृत्ती निष्काम कर्म निष्काम उपासनेने शुद्ध आणि शांत झालेली असेल तर मग मी अंतकाली सुद्धा जीवनमुक्त नाही झालो तरी क्रममुक्त होईल. पण क्रममुक्ती म्हणजे काय आहे तो एक माहीत नसलेला खेळ आहे. त्या विवेक सिंधुकारांनी म्हणलंय, मेल्यानंतरची मुक्तीबद्दल कोणी बोलावं? जिवंत असताना ते केवळ सदेह आपल्या मुख्य मुद्दा काय आहे, त्या स्वसंवेद्य म्हणजे मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होणं आणि जीवनमुक्तीचा विचार करणं हाच खरा मुख्य विचार आहे. म्हणून अंतकाल काय आहे, तो त्या भ्रामक कल्पनेचा निराश. मी देह, मी करता, मी भोगता या सगळ्या भ्रामक कल्पनेचा निराश होणं हा माझ्या अभ्यासाचा म्हणजे मी करत असलेल्या जीवनमुक्तीच्या विचाराचा तो अंतकाल ठरला पाहिजे. या भ्रामक कल्पनेतनं झालेली निवृत्ती, त्यानंतर पुन्हा मी आत्मा आहे या वृत्तीच्या स्तरावर असलेल्या भ्रामक कल्पनेची सुद्धा निवृत्ती आणि त्याला आलेली सहजता हा खऱ्या आनंदाचा विचार आहे. 105वा श्लोक असं सांगतो, सर्वांना माहीत असलेला प्राण जाणे हा अंतःकाळ शब्दाचा अर्थही स्वीकारण्यासारखंच नाही. एकदा गेलेला भ्रम त्यावेळी ही गेलेलाच राहीन, तो पुन्हा उद्भवणार नाही. म्हणून इथे काय आहे, त्या देहाची काहीही अवस्था असो. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस ते कॅन्सरने गेले. शेवटी त्यांना बोलता येत नव्हतं. पण असं असलं तरी त्यांच्या जीवनमुक्तीमध्ये काही फरक पडला नाही. म्हणून अंतकाल या शब्दाचा अर्थ शरीराचा अंतकाल असा धरला तरी काहीही अडचण नाही. पण अद्वैत स्थिती जर का दृढ अपरोक्षत्वाने असेल तर काही करण्याचं भिण्याचं कारण नाही. फार एक सुंदर ओवी इथं माझ्या श्री गुरूंनी कोट केलेली आहे. तैसा आकार हाच भ्रंशे. म्हणून इथे काय झाला, भ्रंशे शब्दाचा अर्थ नष्ट झाला. त्याप्रमाणे हा नश्वर दिसणाऱ्या देहाचा आकार नष्ट झाला तरी वाचुनी वस्तू ते साचलीची असे. म्हणजे तो नष्ट झाला तरी त्या आकारा वाचूनही ब्रह्म वस्तू असतची असे आणि ती वस्तू आहेच. तेची बुद्धी झाली विसकुसे कैसे आता. पण काय झालं, तीच बुद्धी जी आहे म्हणजे मी आत्मा आहे ही बुद्धी जी आहे, ती बुद्धी जर माझ्या अंतःकरणात स्थिर झाली, माझ्या अंतःकरणात पक्की झाली तर ती आता कशाने बरे चुरगळून जाईल? या देहाच्या अस्वस्थ होण्याने चुरगळून जाईल तर कधीच नाही. म्हणून इथे देह कोणत्या परिस्थितीत गेला, चांगल्या अवस्थेत गेला का त्याला आणखीन काही रोग होऊन गेला याविषयी काही विचार करण्याचं कारण नाही. कारण तो देह माझा नाहीच ना. जे माझं नाही त्याच्याविषयी मी इतकं चिंतन करण्याचं कारणच काय आहे?
जेव्हा मी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो, तेव्हा मात्र काय, या आता होणारं ते होईना का? देहाचं काय जे व्हायचंय ते होऊन जाऊ दे, पण मी मात्र आनंदरूप असल्यामुळे मला माझ्या मरणाची भीती उरलेली नाही. असा निर्भय होऊन जातो आणि त्या निर्भय स्वरूपातच मी माझ्या खऱ्या आनंदाचा विचार परिपूर्ण होतो. 106वा श्लोक असं सांगतोय, मरणकाळी कोणतीही अवस्था असू शकते. तो जीवनमुक्त, निरोगी बसलेला रोगी बस बसलेला रोगी वेदनांमुळे जमिनीवर लोळणारा किंवा मूर्छित असतानाही जरी त्याला मरण आले, तरी गेलेला भ्रम पुन्हा होत नाही. ज्यांनी या भ्रमातनं निवृत्ती करून घेतलेली आहे, त्यामुळे मरण काळाचा म्हणजे या शरीराचा आणि आत्मस्वरूपाचा काहीही संबंध नाही. याला चिताचित ग्रंथीचा भेद असं म्हणतात. आत्मा चिद्रूप आहे आणि ही जी देह नावाचं तत्व आहे ते जड अचेतन आहे. दोघांचा संबंध येण्याचं कारण नाही, म्हणून त्याला आता वेगळं केलं आणि मी कोण आहे हे मला कळलं. आता मग काय आहे, या अज्ञानी लोकांची जी समजूत आहे ती असू दे. आता त्याला आपण काहीही बदलू शकत नाही, पण मी अशा समजुतीने, नको असलेल्या विचारांच्या समजुतीने अजिबात बद्ध होऊ नये. मी खरं माझ्या आनंदाचा विचार हा पक्का करीत राहावा. पुढे 107वा श्लोक असं म्हणतोय, केलेले अध्ययन जरी रोज झोपेत व स्वप्नात लुप्त होत असले, तरी जाग आल्यावर जे अध्ययन विसरले जात नाही, त्याप्रमाणे मरणापूर्वीच्या मूर्छेमध्ये आत्मविद्या लुप्त झाल्यासारखी वाटली तरी ती नष्ट होत नाही. एक सिद्धांत आहे, जे प्रथमतः असतं आणि जे शेवट असतं तेच मध्ये असतं. तर प्रथमतः आत्मज्ञान झालेलं आहे, तर शेवटही आत्मज्ञान आहे. तर मग मध्ये भासणारा हा जन्म मरणांचा खेळ, त्याचा माझा संबंध काय? म्हणून इथे काय आहे, झोपेमध्ये मूर्छेमध्ये ते ज्ञान कधी लुप्त होत नाही. ती ब्रह्मस्वरूपाची ऐक्यता ही जशीच्या तशीच राहते. या मरणानंतर तो विदेहमुक्त होतो. तो खरं वास्तवात देहात जीवनमुक्त असतानाच विदेहमुक्त असतो. देहीचपणे विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, की देहात असतानाच विदेहमुक्त असतो. मग मरणानंतर तो काय विदेहमुक्त झाल्याशिवाय राहणार काय? म्हणून तो विदेहमुक्तच होतो. एवढा विचार आपल्याला पक्का झाला पाहिजे. झालेल्या ज्ञानाचा नाश न होण्याचं कारण आता इथे सांगतायत. जे ज्ञान प्रमाणाने होते त्याहून प्रबल असलेल्या प्रमाणाशिवाय पुसले जात नाही. पण वेदांत शास्त्राच्या प्रमाणाशिवाय अधिक प्रबल प्रमाण दिसत नाही. आपण प्रमाणांचा विचार करायची वेळ येते, त्यावेळी प्रमाण शब्दाचे अर्थ दोन आहेत. एक इंद्रिय प्रमाण आणि एक वेद प्रमाण. आता इंद्रिय प्रमाणांचं उदाहरण इथे दिलेलं आहे, की कानापेक्षा आपण डोळ्यावर जास्त विश्वास ठेवतो, की कानाने जे ऐकतो त्यावेळी मात्र काय होऊन जातं, तेव्हा म्हणतो नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा इंद्रिय प्रमाणांचा विचार येतो, तेव्हा मात्र त्या कानापेक्षा डोळा मोठा ठरतो. पण जेव्हा अभ्यास करण्याची वेळ येते, अद्वैत तत्वज्ञानाचा विचार, जीवनमुक्तीचा विचार करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र वेदांचं प्रमाण श्रेष्ठ आहे. आणि वेदांच्या प्रमाणांनी, वेदांनी जे सांगितलेलं आहे तेच सांगणारे संत आणि श्री गुरु आहेत. कारण त्या वेदांच्या शब्दांचा अनुभव घेऊन ते सांगतात. म्हणून संत आणि श्री गुरु हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ प्रमाणाचे आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. अद्वैत तत्वज्ञान सांगणारे सगळे संत श्री गुरु आणि हे वेद हे सगळे प्रमाणाचे विषय आहेत. म्हणून इथे बलवान प्रमाणांपुढे जर ही मतमतांतर जर का कुरकुर करत असतील, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हाच विचार खरा मोठ्या माणसाचा विचार आहे. मी जर का मोठा असेल, म्हणजे मी आनंदाचा ठेवा मी आहे हे कळून घेणाऱ्या गोष्टीतला असेल, तर मी या इतर मतमतांतरांना अजिबात किंमत देण्याचं काही कारण नाही. आजच्या अभ्यासातला हा शेवटचा श्लोक आहे, तो असं सांगतोय, म्हणून वेदांत शास्त्राने पूर्णपणे सिद्ध झालेले अद्वैत रूप सद्देहांताच्या वेळी नष्ट होत नाही. अशा रीतीने भूत विवेकाने मोक्ष प्राप्त होतो. हा या उपसंहाराचा श्लोक आहे. उपसंहाराचा श्लोकामध्ये सुरुवात मात्र या प्रकरणाची ही 5 महाभूत मांडून झाली होती आणि 109व्या श्लोकामध्ये असं सांगितलं की ही 5 महाभूत जेव्हा मिथ्या ठरतात, तेव्हा ती सतरूप आत्मस्वरूपाचा अनुभव मला येतो. आणि अशा पद्धतीने त्या उपक्रम आणि उपसंहाराच्या मांडणीचा हा एक सगळा पूर्ण विचार मांडलेला आहे. तर मांडणीमध्ये काय आहे, तर या संपूर्ण 109 श्लोकांचं महाभूत विवेकाचं जे प्रकरण आहे ते एकच मला सांगतं की 5ही महाभूत मिथ्या आहेत आणि मिथ्या आहेत म्हणून त्याचा आपल्याला सत सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या या प्रमाणाने त्या
पाचही महाभूतांचा बाध करता येतो आणि त्या सत्तत्वापासून या पाच महाभूतांना बाजूला केल्यानंतर ते केवळ माझं स्वरूप उरतं आणि ते मी आहे. आपल्याला केवळ स्वरूपाचा विचार करण्यासाठी या पाच महाभूतांचा विचार इथे सांगितलेला आहे. ते जे महाभूत विवेकाचं जे प्रकरण आहे ते इथे पूर्ण झालेलं आहे. त्याच्या पुढे आपल्याला या पंचकोशाचं विवरण हे पुढच्या वेळेला सुरू होईल. तोपर्यंत आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. काही प्रश्न आहेत काय? नाहीतर रेकॉर्डिंग बंद करायला. रेकॉर्डिंग बंद केलं तर चालेल? हा. हॅलो दादा. काय तर होते मधलं मधलं काय? मी ब्रह्म आहे आणि मी ब्रह्मरूप आहे. हा. या दोन्हीच्या अर्थामध्ये काही फरक पडतो का? ब्रह्मरूप या शब्दाचा अर्थ वेगळेपणाने नाही कळत ते, हा सांगण्याचा विचार. म्हणजे माझ्या मनात असा विचार आला की मी ब्रह्म आहे असं प्रत्येक जण ज्याला हे आवाज लागला तर ब्रह्म एकमेव द्वितीय आहे ना. हो. मग अर्थात काही फरक पडतो का असं मला विचारायचं. काही फरक पडतो. मी ब्रह्म आहे म्हणजेच मी ब्रह्मरूप आहे. अगदी बरोबर. बर, ठीक आहे, समजलं. ओके. हॅलो सर. हा बोला. 100व्या श्लोकाचं जरा आणखीन एकदा विवरण करता का? 100व्या काय तुम्हाला पाहिजे त्याच्यात? म्हणजे हे सांख्य, वैषयिक आणि बौद्ध हे जे आहेत यांचं मत कसं आहे? आता अद्वैत म्हणजे आपलं हे शंकराचार्यांचं मत आहे की मी आणि म्हणजे ब्रह्म एकच आहे, म्हणजे तर हे तर द्वैत नाही आहे. तर ह्यांची मतं कशी आहेत? सांख्य, वैषयिक आणि बौद्ध यांच्यामध्ये काय आहे? म्हणजे ते साधारण द्वैती आहेत एवढा विचार करावा. ते द्वैत सत्य मानतात. कारण मागे तुम्ही जर का विचार ऐकलेला असेल तर तुम्हाला द्वैत मत काय आहे ते सांगितलेलं आहे. बौद्ध मताचं खंडन केलेलं आहे पूर्वीच्या श्लोकांमध्ये. तो मागे जाऊन विचार ऐकावा, म्हणजे मग ते तुम्हाला कळून जाईल. बर, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. मला एक विचारायचं होतं, ते काय म्हणतात ते पूर्व मीमांसाचा विचार करू नये, पण एकदा त्यांचा विचार करून मग तो आपला जो शांकर अद्वैताचा विचार जास्त पक्का व्हायला मदत होते असं मला वाटतं. आय डोंट नो. पण वेदांताला काय वाटतं हे महत्वाचं आहे. नाही म्हणजे मग तो विचार करायचाच नाही का? म्हणजे त्यांनी कसा रीतीने मांडला? पूर्व मीमांसकांनी स्वर्ग सत्य आहे असं मानले, म्हणून त्यांचा विचार करायचा. आपल्याला स्वर्गात जायचंय का? नाही. पण मला एक पाहिजे होतं समजून घ्यायला, म्हणजे आय डोंट नो, असं वाटतं नेहमी की काय आहे ते म्हणजे त्यांचं मत. आता हे जसं तुम्ही सांगितलं स्वर्ग पाहिजे वाटतं आणि ते आपल्याला नको आहे, मग ते सोपं आहे म्हणजे हे करायला. तेवढं सोपं आहे. हा, ते नाही. पण दुसरं एक जे आहे, जसं आपल्या अद्वैतमध्ये विवर्त उदाहरण सांगतात. विवर्त म्हणजे विवर्तावरनं समजावून घेता येतं ते. तसं त्या कोणी माहित नाही, पण त्यांनी जे दुधापासून दही होतं अशा अर्थी जे मांडलं आहे ते
ऍक्च्युली त्यांनी कसं मांडलं हे पण लक्षात येत नाही, तर ते मला जरा त्यांनी आणि तो एक कसं वेगळा मांड विषय आहे. तो परिणामवादाचा एक वेगळा विषय आहे. परिणामवाद हा जेव्हा येईल या इथे, तेव्हा मी तो सांगेन तुम्हाला. अच्छा अच्छा दुधाचं दही होतं तेव्हा दुधाचे गुणधर्म नष्ट होतात. हा ते कळतं, म्हणजे हा, विवर्तमध्ये मग गुणधर्म तसंच नष्ट मग होत नाही. विवर्तामध्ये नष्ट होत नाही. ब्रह्मस्वरूप नष्ट न होता हे हो विपरीत रूपाने जगत भासायला लागतं, हा विवर्तवाद आहे. हो, त्यामुळे विवर्तवाद पटतो, ते म्हणजे अगदी जास्त वाचन नाही केलं तरी मग पटतो. परिणामवाद सोडून द्या ना. परिणामवाद तुम्ही जाणून घेतला तरी तुम्ही जीवनमुक्त नाही होणार. पण विवर्तवाद जाणून घेतला आणि त्याप्रमाणे जीवन जगलं तर जीवन. पण म्हणजे त्यांनी मांडलाच कसं असं एक तर ते हे बघ, कोणाला काय बोलायचं हे काही माहित नसतं. आता तुम्ही जर मला द्वैत सत्यत्वाचं प्रतिपादन केलं तर मी गप्प बसून राहील. हा त्यातला भाग नाही, आहे. बरोबर आहे. पण मला काय वाटतं, माझ्यापेक्षा ते नक्कीच जाणकार होते आणि त्यांनी कसं ठीक आहे, काय पण ते मांडला? वेदांतापेक्षा जाणकार नव्हते. हाही विचार करायला काय हरकत आहे? कारण मी काहीच जाणत नाही, तर ते नक्कीच जास्त जाणत होते असं मग वाटतं. जास्त आपल्याला साध्य सोपं काय आहे? शंकराचार्यांचं मत आहे. म्हणून मी संत श्री गुरु आणि पुन्हा शंकराचार्य या तिघांनाच जास्त महत्व देतो. त्याचं कारण आहे ते माझ्या हिताचा विचार करतात. अशा दृष्टीने मला या जीवनात मुक्त व्हायचंय म्हणून ना. हा, त्यातला भाग तो. बाकी काय ती मतमतांतर काही उपयोगाची नाहीये. त्यातून काही निष्पन्न होत नाही. कारण मी तो बराच अभ्यास केलाय म्हणून मी सांगतोय. ओके. त्यातून काही पण निष्पन्न होत नाही. शेवटी ते त्याज्यच आहे ना. मग त्याचा खोलवर किती जाऊन विचार करायचा? म्हणजे विचारसागर पुस्तकात आहे ते सगळं. ते आहे. माझ्याकडे पण ते ते काय नाहीये. त्याचं काही मिळत नाही त्यांनी. म्हणजे आणि ते सगळं इलॉजिकल वाटतं. अनप्रोडक्टिव्ह क्युरिओसिटी, हा, पण ती काहीच क्युरिओसिटी त्याचा आहे. उपयोगच नाही. हा, ज्यापासून मला काही फायदा नाही ती गोष्ट मी कशाला करावी, हा एक माझा विचार आहे. पण ते एक एकदा उत्तर मिळस तर ती क्युरिओसिटी थांबत मग नाही तेच, ना. आता ती क्युरिओसिटी नसावी असं संतांचं म्हणणं आहे. आता ओके ओके. हा, आता कुठेही संतांनी त्यांचा पूर्वपक्षाचा विचार कुठेही मांडलेला नाही एवढा. कुठेही नाही मांडलेला. कुठल्याही ज्ञानेश्वरीत तुम्हाला किंवा इतर ग्रंथांमध्ये तो मिळणार नाही. उगाच एक दोन ओव्यांमध्ये संपवून टाकलं. आता इथे मात्र ते पंचदशी सारखा ग्रंथ आहे म्हणून, बाकी काही नाही. ओके. थँक्यू.